आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आरू, आरू, ए बाळा आरू, ही अजून झोपलीये. एवढ्या उशिरापर्यंत कधीच झोपत नाही. काकू, काही भाव आहे का तुम्हाला? अरे मी तुमच्या रूम मध्ये आले, पण कालपासून आराध्याशी बोलणं झालं नाही आणि तिची थोडी काळजी वाटत होती म्हणून. अहो काकू, आम्ही तुमच्या मुलांसारखे आहोत. एवढी फॉर्मॅलिटी कशाला हवी आहे? तुम्ही हक्काने येऊ शकता इथे. आता तिची तब्येत कशी आहे? आहे ठीक आहे, दमली आहे बिचारी. अजून भास होत आहेत तिला. हे सगळं काय चाललंय मला काही कळतच नाहीये. बघा ना, अजून झोपून आहे बिचारी. घडला प्रकार मला इशिताने सांगितला. वाईट वाटणार नसेल तर एक सांगू. मी इतक्या दिवस झाले या घरात राहते, या मुलीला पाहतीये, पण मला नाही वाटत ती खोटं बोलत असेल. आराध्या एवढी हुशार मुलगी आहे, तिच्याकडून अशा चुका होणं, भास होणं हे काही माझ्या मनाला पटत नाही. मला पण तसंच वाटतंय, पण माझी खात्री आहे हे कोणीतरी मुद्दाम करत असेल. मला पण तसंच वाटतंय काकू, पण खरंच हे कोणी मुद्दामून करतंय का नाही करतंय हेच कळायला मार्ग नाही. आणि करतंय तर का करतंय नाही. पण या सगळ्यापेक्षा आता आराध्याला बरं वाटणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे, कारण तिला खूप त्रास होतोय या सगळ्याचा. मी एक सांगू का? तुम्ही तिला कुठेतरी बाहेर घेऊन जा, म्हणजे तिला कोणी त्रास देत असेल तर ती व्यक्ती तिथे येईल. आणि जर का तिला त्रास झाला तर आपल्याला कळेल ती व्यक्ती कोण आहे ती. किंवा असंही होईल की तिला तुम्ही बाहेर घेऊन गेलात तर तिला बरं वाटेल आणि तिचं भास होणं बंद होईल. आणि असं नाही झालं तर दुसरा फायदा आहे, आराध्याला फ्रेश वाटेल, चेंज मिळेल. अहो काकू, किती कमाल कल्पना आहे. माझ्या तर डोक्यातच आलं नाहीये. नाही खरंच तिला बाहेर घेऊन गेलो ना तर तिला फ्रेश वाटेल आणि चेंजही मिळेल तिला. मी एक काम करतो, मी मम्मांशी बोलून येतो. थँक्यू सो मच. आई, आरू, आई तू इथे काय करतेस? अगं तुला बघायला आले. अगं पण तुला इथे कोणी पाहिलं तर? श्रेयस होते इथे. मग काय, मी त्यांना सांगितलं की मला तुझी काळजी वाटत होती म्हणून तुला बघायला आले. अगं पण